आज तुम्ही सगळे माझ्या केसांबद्दल एवढं बोलताय, आता ते चूक का बरोबर हा पुढचा मुद्दा झाला। पण याआधी पण खूप सारी लोक माझ्या राहणीमानाबद्दल, केस न वाढवण्याबद्दल बोललेत की, पण मला एवढा फरक नाही पडला। पण आज मला फरक पडला, कारण तुम्ही माझ्या सासूलाही बोललात। सीताईंनी मला मी जशी आहे तसं एक्सेप्ट केलंय, आणि हा त्यांचा मोठेपणा आहे। मला अभिमान वाटतो या गोष्टीचा। तुम्ही पण तुमच्या सुनांना एक्सेप्ट केलं पाहिजे असं मला वाटतं। ही ओळख आहे माझी, आणि ही ओळख या समाजानेच मला तयार करायला लावली। आणि अशी वेगळी ओळख जर कोणाला निर्माण करायची असेल तर तो काय प्रॉब्लेम आहे? आज माझे केस लहान आहे त्याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला, म्हणजे असू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही याच्यात। पण त्याच्याच मागे एक गोष्ट आहे जी मी कधीच कुणाला सांगितली नाही, ती आज सांगते। लहानपणी शाळेत असताना माझे केस इतर मुलींसारखेच असे लांबसडक होते, मोठे होते। पण मग एक तो दिवस आला। शिवानी हे काय आहे? हा, का मारलंस त्याला? त्याने माझ्या वेण्या ओढल्या, मी तर नियमातच खेळत होते ना। हे आधीच बोललो ना, हा खेळ मुलींचा नाहीये। खेळ म्हटलं तर अशा गोष्टी होणारच। न केलेल्या चुकीची माफी मागायची नाही आणि अन्याय सहन करायचा नाही, हे संस्कार केलेत ह्या कैलाश पाटीलने आपल्या लेकीवर। केवळ मुलगी आहे म्हणून 2 पावलं मागे येण्यापेक्षा हिने भरारी घ्यायला हवी। ही वेणी ओढल्यानेच तुझी अडचण झाली ना? चल तर मग। आणि मग झाली शिवानीची शिवा। माझ्या पप्पांना माझ्यामुळे ही ओळख तयार करावी लागली, आणि हे वेगळेपण आहे माझं, मला अभिमान आहे त्याचा। समजा उद्या उठून मी केस वाढवले आणि लोकांना काय सांगू की माझं आयुष्य खूप सुखी झालं का तर मी केस वाढवले। म्हणजे याने जर खरंच फरक पडला असता तर मी वाढवले पण असते, पण असं नाहीये ना। मी फक्त माझ्या पप्पांनी मला दिलेली शिकवण जपते आणि आयुष्यभर जपत राहणार। सीता, खरंच आमचं चुकलं, आम्ही विचार न करता बोललो। तुझी सून खरंच खूप हुशार, धाडसी आणि समजूतदार आहे। हो, आता आमचीही अशी इच्छा आहे की आमच्या सुनांनीही तुझ्या सुनेकडून काहीतरी शिकावं। पहिले मलाही असं वाटत होतं की तिची इच्छा होत असेल ऑफिसमध्ये काम करायची, पण आता हे सगळं ऐकून असं वाटतं की तिने ऑफिसमध्ये काम करायला हवं। माझ्या सुनेच्या हातावर पण टॅटू आहे। मला पहिलं वेगळं वाटायचं, पण आता वाटतंय प्रत्येकाचं एक वेगळेपण असावं। हे दाखव ग तुझा टॅटू सगळ्यांना। हो, माझ्याही सुनेला कबड्डी खेळायला आवडायची, पण मी तिला कधी खेळून दिलं नाही। पण आता तिने कबड्डी खेळावं। आणि हे बघ ग, त्याला नवऱ्याने विचारलं तर त्याला सांग सासू सोबत आहे म्हणून, आणि नाहीच ऐकलं तर काय सांगायचं, शिवा बरोबर आहे माझ्या म्हणून। सीता, तू तर खुश दिसतेस, काही बोलायचंय का तुला? शिवा, मला तुझा खूप अभिमान वाटतोय। थांब आलीच। शिवा, सॉरी ग। अहो ठीक आहे, तू हे बघा असं नका सॉरी म्हणू, तुम्हाला कुठे हे सगळं माहित होतं? हो, खरंच शिवा, आता आम्हाला कळतंय की सीता तुझं एवढं कौतुक का करते ते। आणि आता आमची अशी इच्छा आहे
की आमच्याही सुनांनी त्यांचं कौतुक करायची आम्हाला संधी द्यावी. पण मग त्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्यांना सीताईंनी मला जसं स्वीकारलंय तसं स्वीकारावं लागेल. त्या जर कुठे चुकल्या तर त्यांना आईच्या मायेने सांभाळून घ्यायला पाहिजे. जग त्यांच्या विरोधात गेलं तर तुम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. ही आमच्या देसायांची पारंपरिक चंद्रवेणी. आई, शिवा, तू आज या सगळ्यांचं मतपरिवर्तन केलंस, त्यांना प्रेरणा सुद्धा दिलीस. खूप अभिमान वाटतोय मला तुझा. ही चंद्रवेणी तुझीच आहे, पण आज या सगळ्यांच्या साक्षीने मी तुला स्वतःच्या हाताने ती घालणार आहे. धर. दे. सीताई, बाय. खूप छान होते सगळं. बरं, चला आता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला शिवा तू सुरुवात कर. आजचा मान तुझा आहे बाई. बसा. ए दिव्या, दार उघड ना. चंदन, ए दिव्या, दार उघड ना. थांब, आत नको येऊस. अरे आत नको येऊ काय, तर रूम मध्ये पण एंट्री नाही का मला? नाही नाही, एंट्री आहे पण सरप्राईज पण आहे. सरप्राईज? हा. अगं पण मग तू दार तर उघड. नाही नाही, तू डोळे बंद कर. डोळे बंद? ए काय मारणार बिरणार नाही ना मला? नाही अरे, तू कर ना. नक्की? हा मी बंद करतोय ना डोळे. हा. हा केले. खरंच? हो. बघ हा. अगं हो ना. हा. ए दिव्या, मी 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 डोळे बंद केलेत ना, आता हात ठेवायची काय गरज आहे? तू शांत राहा बरं जरा. दिव्या, मला भीती वाटते. आय ग. ए काय झालं, काय झालं? नाही काही नाही, ते पाय दुखत होता ना. हा पण बरं आहे ना? हो म्हणजे बरं नाहीये, पण ते सगळं जाऊ दे आता. डोळे बंद ठेवा. हो हो हो. काय आपल्याच घरातली खोली आहे नाही? काय तू 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 दिव्याच आहेस ना? मीच आहे. माझा विश्वास नाही बसत. नाही बसत आहे. मीच आहे चंदन. पण हे काय सगळं? चंदन, तू आजवर माझ्यासाठी खूप काही केलेस. त्या दिवशी म्हणालास की आपल्या फॅमिलीचा विचार केला तर तू वाटेल ते करशील, जास्त काम करशील, आणि या सगळ्यात तू माझी इतकी काळजी घेतोयस. मग आता हे सगळं बघून ना मी विचार केला की मी तयार आहे.
खरंच दिव्या हा, मला माहिती नव्हतं इतकं सोपं असेल सगळ्या कामापासून सुट्टी घेणं. वा, मी हे कमावले. आता सगळं मला हवं तसं होईल. अरे चंदन चंदन शांत हो, जरा शांत हो. सॉरी जरा जास्तच एक्साइटेड झालो का? हो, जरा जास्त. मग काय? यार असं काय यार दिव्या? मग तुझी इच्छा. दिव्या, आज मी खूप खुश आहे आणि माझं ना तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे आणि मला खात्री होती एक ना एक दिवस तुला हे नक्की कळेल. आता आपण सुखाने आपल्या आयुष्यात पुढे जाऊ. चंदन, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय झालं? तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून फार भारी वाटतंय. खरंय, मी तर खूप खुश आहे बाबा. म्हणजे मला असं वाटलंच नव्हतं कधी की सीताई मला चंद्रवेणी देतील म्हणून. मला खात्री होती की ती तुला ऍक्सेप्ट करेल आणि तुला सुनेचा मान देईल. काय ना, आईचा स्वभाव खूप कडक आहे अगं. तिने एखाद्याला ऍक्सेप्ट केलं तर ती त्याच्यावर खूप प्रेम करते, अगदी तुझ्यासारखं. हा, म्हणजे या बाबतीत आम्ही सासू सुना ना एकदम सेम टू सेम आहोत. एकदम सेम. माझ्यामुळेच तुझी खरं तर आईशी ओळख झाली, तिचं प्रेम तुला मिळालं. माझ्यामुळेच झालं सगळं, नाही का? हा हो, मला कळतंय सगळं. तुम्ही जरा थांबा आशुतोष देसाई. काय तुम्ही अजून फ्रेश झालेला नाही आहात. तेच ऑफिसचे कपडे घातले. तुम्ही जाऊन फ्रेश व्हा बरं. जा. काय यार, तू बायकोचा रुबाब दाखवतेस मला. मी आहे बायको. मग कधीतरी असं प्रेमाने जवळ पण घे ना. हा म्हणजे तुम्ही आधी फ्रेश व्हा. जा हो, फ्रेश व्हा. जा पटापट फ्रेश व्हा. शिवा, ऐक ना, ते पाणी गरम नाही होत. कसं? माहित नाही, बघ एकदा चेक करून बघ. मला ना सगळं कळतंय. शहाणपणा करू नकोस, बरोबर? अरे खरंच गरम नाही, एकदा बघ. तू थांब. जा ना, फ्रेश हो ना. अरे एकदा चेक. आता जा. वाव, आता नक्कीच फ्रेश होईल मी. गुड मॉर्निंग. चंदन, ह्याची काय गरज होती? अरे मी उठले असते, मी आणलं असतं सगळं. मग मी जर आणलं तर त्या चहातला गोडवा कमी होणार आहे. दिव्या, मी ना आज खूप खुश आहे. खूप 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 खुश आहे. दिसतंय ते. थँक्यू. अँड आय लव्ह यू सो मच. आणि आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या फॅमिलीच्या फ्युचरसाठी मी लागेल ते करेल, सगळं करेन. चंदन, तिकडे बघ. तिकडे नाही, तिकडे तिकडे. तू खूप गोड असतोस. एवढ्याशा प्रेमाने मला खूप काही मिळणार आहे चंदन.
बाई घरात आहात का? आता तू आणि कशा बाई आलीस इथं? आणि तो जग्या कुठं आहे? तो आलाय का काय? नाही तो जर आला असता ना. भैयाची काही बोलायच्या आधी माझं जरा ऐकून घ्या ना. मी हात जोडते तुमच्या समोर. तुमच्याशिवाय आम्हाला आहे तरी कोण? तुम्हीच जर का असं वाऱ्यावर टाकलं तर मी जायचं कुणाकडे? जायचंय कोणाकडे? आता कळलं तुला? नवऱ्याला पाठीशी घालत होतीस तेव्हा नाही काय कळलं? आता म्हणजे जायचं कोणाकडं? वहिनी तुम्ही रडू नका हो. तुम्ही शांत व्हा आधी. ही अवस्था बघा ना त्यांची. त्यांना आधार द्यायचा सोडून तुम्ही ओरडताय काय त्यांना? काय चुकीचं बोलते का म्या? हे बघ, त्यानं जे केलंय ना त्याची शिक्षा तर त्याला मिळणारच. तुला काय वाटतं ग? शिवा त्याला सोडल? त्यानं आशूच्या जीवाला हात घातलाय. पण बाई आजी, या सगळ्यात मधल्यामध्ये माझी काय चूक आहे सांगा ना. मधल्यामध्ये या सगळ्याचा मला त्रास होतोय. जाऊ बाई, तुम्ही तरी शिवाला समजावून सांगा ना. मी पाया पडते तुमच्या. जाऊ बाई. अहो वहिनी उठा. वहिनी अहो काय करताय हे वहिनी? हा हे बघा, आम्हाला कळतंय यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही असं रडू नका. तुम्ही या आत या आधी. ये 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 येऊन बस. अजून आम्ही माणुसकी सोडलेली नाही. बसा बरं बसा. तुम्ही बसा, मी पाणी घेऊन. हा घ्या पाणी प्या. सावकाश. लोक कसा आहे तुझा? सागर ना बरं आहे आता. त्याच्या गोळ्यांचाही खर्च माझ्याकडून भागत नाही. कसं भागवायचं मी? अहो मग सांगायचं ना. सागर, आम्हाला काही परक आहे का? तुमचा लेख आमचा लेख नाहीये का? आणि शिवानीचा जीव आहे हो त्याच्यावर. ते काय तुझ्या लेकाला लागलं तर आम्हाला सांगत जा. हो. अगदीच काय आम्ही टाकलेलं नाही तुम्हासनी. तुझ्या नवऱ्यासारखी माणुसकी सोडलेली नाही अजून आम्ही. हाय, आमच्यात माणुसकी हाय अजून शिल्लक. आणि सागरला घेऊन आधीमध्ये इथे येत जाऊ. सागर काय आम्हाला परका आहे का? हो, मी निघते. एक नंबरची नाटकी. तिला काय वाटलं तिची नाटकं मला कळत नाहीत. बाई अजी म्हणत्यात. काय ग, झोपली नाही? काय झालं? सॉरी. आता काय झालं? आजवर केलेल्या चुकांसाठी आणि तुझ्यावर कमी प्रेम करण्यासाठी. तुला असं वाटत असेल ना की ही काय नाटकी मुलगी आहे, असं अचानक बदल होत असतो का वगैरे. पण हा बदल असा अचानक घडत नाही. आपण जेव्हा बाळाबद्दल बोललो ना तेव्हा मला काही गोष्टी लक्षात आल्या की आयुष्यात खरंच काय महत्वाचं आहे. तर आयुष्यात हा आनंद महत्वाचा आहे. मी उगाच पैशांमागे पळत होते, माझ्या बहिणीशी जेलस होत होते. पण आता मला सगळं जाणवते. दिव्या, तू हे जे बोलतीयस ना त्यावर माझा विश्वास बसत नाहीये. अरे असं कसं? तूच म्हणत होतास ना मला की सुधार सुधार. मला सुधारण्यासाठी तू किती शिक्षा दिल्यास मला. आणि आता खरंच हळूहळू जेव्हा मला जाणवतंय, गोष्टी लक्षात येत आहेत, हळूहळू मी बदल आणण्याचा प्रयत्न करतेय, तर तू म्हणतोयस की विश्वास बसत नाही. नाही, तसं नाही. म्हणजे हो, तू तुझ्यात जे बदल आणतीयस ते मला दिसत आहेत. तुझं सगळ्यांबाबतचं, सगळ्यांबद्दलचं प्रेम मला आता कळतंय. आणि त्या दिवशी तू जे केलंस ते आणि आजही तू जे केलंस ते. दिव्या, अगं काय करतेयस? म्हणजे इतके सुखद धक्के एकत्र दिलेस तर ते मला सहन नाही होणार. आता सवय करून घे. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला सतत दिसत राहणार. आणि जोवर तुला हे पटत नाही ना तोवर मी तुला सोडणारच नाही.
खरंच हा काय पटतंय का? पटत असेल तर जसं मी म्हणाले आपण बाळाचा विचार करू शकतो. काय काय अगं मला तर वाटलं होतं तू ते फक्त मी जे म्हणते ते मी करते मिस्टर चंदन. मग ठीक आहे मला पटत नाहीये राहा अशीच. खुश तर मी आहे कारण आता ह्या पुढे मी काय करणार आहे ह्याचा तुम्हाला अंदाजही नाही.